पवार साहेब, आम्हाला राजकारण कळतं, तुमचं दिल्लीतील राजकारण वेगळं असेल. एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा थेट शरद पवारांनाच इशारा. पवारांनी शिंदेंच्या कार्यक्रमाला जायला नको होतं. सरकार पाडणाऱ्या शिंदेंचा पवारांनी सत्कार करायला नको होता. अशा सन्मानामुळे राज्यातील नागरिकांना वेदना झाल्यात. पवारांनी काल शिंदेंचा नाही तर अमित शहांचा सत्कार केला. राऊतांचा पवारांवर हल्लाबोल. संजय राऊत हे वैफल्यग्रस्त भूमिकेतनं टीका करतायत. राऊतांसारख्या व्यक्तींकडे राज्यातील लोकांनी दुर्लक्ष करावं, मंत्री शंभूराज देसाईंची टीका. राऊतांना जनाची नाही तर मनाची पण लाज काही राहिली नाहीये. तर आम्ही असे पुरस्कार असे कधी मागत नसतो. राऊतांच्या वक्तव्याकडे एवढं लक्ष द्यायला हवं असं वाटत नाही. शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांच्या टीकेला भरत गोगावलेंचंही उत्तर. राऊतांचं दुतोंडी सापासारखं वागणं आहे. शरद पवारांनी काय केलं पाहिजे काय नाही हे जर राऊत ठरवणार असतील तर शरद पवारांनी यांचा विचार करावा. खासदार नरेश मस्केंची राऊतांवर टीका. दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या नावाखाली राजकीय दलाली सुरू आहे, तर मला निमंत्रण असून सुद्धा मी संमेलनाला जाणार नाही. राऊतांची प्रतिक्रिया. पवार साहेबांनी सन्मान केलेलं त्यांना जर आवडत नसेल तर त्यांच्यापासून दूर होणार का? प्रवीण दरेकरांचा सवाल. तर राऊत सुसंस्कृत व्यक्ती नाहीत, त्यांना शिवसेना समजली नाहीये. संजय शिरसाटांचा राऊतांना प्रत्युत्तर. सांस्कृतिक गोष्टींमध्ये राजकारण आणू नये. राजकारणापलीकडे जाऊन या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. तर पवारांवर बोलणं म्हणजे सूर्याला आरशा दाखवण्यासारखं आहे. खासदार अमोल कोल्हेंची राऊतांवर टीका. संजय राऊतांना पोटदुखीचा आजार आहे. पवारांनी कुणाचा सत्कार करावा कुणाचा नाही हे आता राऊत ठरवणार का? राऊतांना शरद पवार कळालेलेच नाहीयेत. मनसे नेते प्रकाश महाजनांची संजय राऊतांवर टीका.